महाराष्ट्र पर्व न्यूज, बातमी सर्वांच्या विश्वासाची। पुन्हा आमदार होण्यासाठी ताकदीनिशी शहाजी बापूंच्या पाठीशी राहणार, गलाई बांधवांकडून आश्वासन। कलकत्ता बंगाल येथील गलाई बांधवांनी आमदार शहाजी बापू पाटील यांचे भव्य स्वागत व सत्कार करून आगामी राजकीय वाटचालीस शुभेच्छा देत पुन्हा एकदा आमदार व्हावे यासाठी सदैव शहाजी बापूंच्या पाठीशी राहू असं आश्वासन दिलं। सांगोला तालुक्याचे लोकप्रिय आमदार शहाजी बापू पाटील यांनी शनिवार 28 सप्टेंबर रोजी कलकत्ता बंगाल येथे गलाई बांधवांची भेट घेतली व त्यांना मार्गदर्शन करीत हितगुज साधलं। यावेळी आमदार शहाजी बापू पाटील यांनी गलाई बांधवांचं विशेष कौतुक केले। यावेळी आमदार शहाजी बापू पाटील म्हणाले की 5 वर्षापूर्वी मी बंगालच्या भूमीमध्ये आलो होतो, त्यावेळी मी आमदार व्हावे यासाठी सांगोला तालुक्यातील गलाई बांधवांनी कालिका मातेस नवस केले होते। तुम्हा गलाई बांधवांची इच्छा पूर्ण झाली व मी तालुक्याचा आमदार झालो। माझ्या आमदारकीसाठी तुम्ही केलेले नवस उद्याच्या निवडणुकीपूर्वी फेडावे, त्यामुळे पुन्हा आपणास कालिका मातेने आशीर्वाद मिळणार आहे। आपले कुटुंब घरदार सोडून तालुक्यातील गलाई बांधव व्यवसायानिमित्त कलकत्ता बंगाल येथे आले। ते आता मॉडर्न झालेले असून अनेक सोने चांदीच्या व्यवसायात आता आधुनिकता आणली आहे। तालुक्यातील गलाई बांधवांनी बंगालमध्ये आपले अस्तित्व सिद्ध करीत सांगोला तालुक्याचा नावलौकिक केलाय। आमदार शहाजी बापू पाटील यांनी गलाई बांधवांना मार्गदर्शन करीत त्यांच्या अडीअडचणी समजून घेतल्या। वैचारिक क्रांतिकारकांनी बंगालची भूमी पवित्र केली। बंगालच्या भूमीला एक वैचारिक वारसा आहे, तालुक्यातील बांधवांचं भाग्य आहे। या भूमीमध्ये आपण व्यवसाय निमित्त आला आहात। हा व्यवसाय सध्या दिमागदार झाला। या व्यवसायात मोठा धोका पत्करूनही या व्यवसायामध्ये आपण धनलक्ष्मी व वैभव प्राप्त केलंय। तुम्ही या पैशातून सांगोला तालुक्याला समृद्ध बनवले। या ठिकाणी तुम्ही तुमचे कौशल्य प्रामाणिकपणा सिद्ध करून आपले व सांगोला तालुक्याचं नाव उज्ज्वल केलंय। यावेळी पश्चिम बंगालमध्ये व्यवसायानिमित्त आलेले बांधव शहाजी जाधव, शंकर शेठ, अजित भैया, उमेश भैया जरे, उत्तम जरे, सूरजबीर जे, महादेव जरे, राम चव्हाण, संजय दिघे, दत्ता बुलबुले यांच्यासह आमदार शहाजी बापू पाटील यांच्या समवेत शिवसेनेचे पदाधिकारी व मान्यवर, माजी नगरसेवक प्राध्यापक संजय देशमुख, दादासाहेब लवटे, धनंजय काळे, सागर भैया पाटील, शहाजी दिघे यांच्यासह गलाई बांधव व मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते।